श्री स्वामी समर्थ. उद्या 14 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये जेवढे महत्त्व हे श्रावणी सोमवारांना आहे, तेवढेच महत्त्व हे श्रावणी शुक्रवारांना देखील आहे. श्रावणातील पहिल्या शुक्रवारी आपण आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी जिवतीची पूजा करत असतो. जरा जिवंतिका देवीचे या दिवशी पूजन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलांसाठी प्रत्येक आई श्रावणी शुक्रवारी ही पूजा करत असते. जिवतीच्या चित्राची आपण या दिवशी पूजा करायची असते. या जिवतीच्या चित्रामध्ये नरसिंह देव, त्याचप्रमाणे कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा व जिवंतिका आणि खालच्या बाजूला बुध आणि बृहस्पती असतात आणि याच क्रमाने आपल्याला ही पूजा करायची असते. नरसिंह हे भगवान विष्णूंचे 4थे अवतार आहेत. या चित्रातील नरसिंहाच्या प्रतिमेला आपल्याला गंध लावायचा आहे. नरसिंह हे आपल्या भक्त प्रल्हादासाठी प्रकट झाले होते. हिरण्यकश्यप पासून प्रल्हादाचे रक्षण त्यांनी केले होते. यानंतर चित्रामध्ये आहे ते म्हणजे कालिया मर्दन करणारा कृष्ण. कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू डोहात गेला आणि कृष्णाने तो परत मिळवला होता. कृष्णाच्या प्रतिमेला सुद्धा आपल्याला गंध लावायचा आहे. यानंतर आहेत त्या म्हणजे जरा आणि जिवंतिका. यांच्याबद्दल महाभारतामध्ये एक कथा आहे. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत. मगध नरेश बृहदरथ याला 2 राण्या होत्या. त्याचे दोन्ही राण्यांवर तेवढेच प्रेम असते, परंतु राजाला पुत्र किंवा कन्यारत्न काहीही नसल्यामुळे तो चिंतित असतो. याच काळात त्याला उपवनात एक ऋषी चंडकौशिक आल्याचे समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता व्यक्त करतो. ऋषी राजाला प्रसाद म्हणून आंबा देतात. त्या राजाचे दोन्ही राणींवर तेवढेच प्रेम असते, म्हणून तो दोघींना अर्धा अर्धा आंबा देतो. पुढे त्यांना पुत्रप्राप्ती होते, परंतु केवळ अर्धे अर्धे अशा विचित्र प्रकारे ते अर्भक असतात. राजा त्या अर्भकांना जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने ते अर्भक सांधते आणि त्या राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून त्याचे नाव जरासंध ठेवले जाते आणि जरा यक्षिणीच्या उपकाराची परतफेड म्हणून नगरामध्ये देऊळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचा मान दिला जातो. प्रतिमेमध्ये शेवटी येतात ते बुध आणि बृहस्पती. बुध हा हत्तीवरती असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती वाघावरती बसलेला असून हातामध्ये चाबूक आहे. बुधाच्या प्रभावाने आपल्या मुलाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात, तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती आणि विवेक बुद्धी जागृत होत असते. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपण ही जिवती पूजा आपल्या मुलांसाठी करायची असते. जिवतीचं चित्र जे आहे तर या चित्राची पूजा केली जाते. चित्रातील सर्व प्रतिमेंना हळदी कुंकू गंध अर्पण केले जाते. त्या चित्राला वस्त्रमाळ घातली जाते. त्याचप्रमाणे दुर्वा, आगाडा, फुले यांचा तयार केलेला हार घातला जातो. काही भागामध्ये रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती सुद्धा घातली जाते. याचबरोबर नैवेद्य दाखवला जातो, अगरबत्ती, धूप लावले जाते आणि आपण आपल्या मुलांचे औक्षण सुद्धा या दिवशी करत असतो. कणकेचे 5 किंवा 7 दिवे तयार करून या दिव्यांनी मुलांचे औक्षण केले जाते. आता आपली मुले जर बाहेरगावी असतील तर मग जिवतीची पूजा करायची की नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. तर आपली मुले बाहेरगावी असतील तरीसुद्धा आपल्याला ही पूजा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या रक्षणासाठी करायची आहे. आपलं मूल हे आपल्याजवळ असेल तर आपल्याला प्रत्यक्ष त्या मुलाचे 5 किंवा 7 कणकेच्या दिव्यांनी औक्षण करायचं आहे आणि आपल्याला देवीला आपल्या मुलाच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. आता मुले जर बाहेरगावी असतील, कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त परगावी आपले मूल असेल तर मग आपल्याला जिवतीची पूजा झाल्यानंतर 5 किंवा 7 कणकेचे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत आणि 4ही दिशांना या दिव्यांनी आपल्याला ओवाळायचं आहे. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, सौख्यासाठी ही पूजा केली जाते. दिवे हे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतात. आपल्या मुलांच्या आयुष्यातील अज्ञान, दुःख दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी या दिवशी दिव्यांनी मुलांना ओवाळण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपली मुले आपल्या जवळ असतील तरीसुद्धा आपल्याला जिवतीची पूजा करायची आहे आणि मुलांना ओवाळायचं आहे आणि आपली मुले परगावी असतील तरीसुद्धा आपल्याला जिवतीची पूजा करून 4ही दिशांना दिव्यांनी ओवाळायचे आहे. याच दिवशी आपण माता लक्ष्मी आणि आपली जी कुलदेवी आहे तर तिची सुद्धा विधिवत पूजा करत असतो. आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो. आता कुलदेवीची जी आपण ओटी भरतो तर मग प्रत्येक श्रावणी शुक्रवारी ही ओटी भरायची का? तर असे नाही. कोणत्याही एका श्रावणातील शुक्रवारी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे.
पहिल्या श्रावणी शुक्रवारी आपण ही ओटी भरली तर इतर श्रावणी शुक्रवारी आपल्याला फक्त कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे, आरती करायची आहे. प्रत्येक शुक्रवारी ओटी भरण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जर श्रावणी शुक्रवारी मासिक धर्म असेल, सुतक असेल किंवा काही अडचण असेल तर मग ज्योतीची पूजा करायची की नाही? मासिक धर्म, सुतक असल्यास आपल्याला ज्योतीची पूजा करायची नाही. पुढच्या शुक्रवारी आपण ही पूजा करू शकतो. पुढच्या शुक्रवारी आपण आपल्या मुलांचे औक्षण करू शकतो.